महत्त्वाची बातमी आहे। समरजित घाटगे यांनी फेसबुक प्रोफाइलवरून तुतारी हटवली आहे। समरजित घाटगे लवकरच शरद पवार गटाला रामराम करणार आहे। निवडणुकीनंतर घाटगे भाजपात प्रवेश करणार आहे। घाटगे यांनी पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती। मुश्रीफ विरोधात घाटगे असा सामना पाहायला मिळाला होता। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहे। अमर, आपण पाहतोय कागलच्या राजकारणात ही महत्त्वाची घडामोड पाहायला मिळते सध्याची। घाटगे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे, काय अधिक अपडेट? गेल्या काही दिवसापासून समरजित घाटगे हे नॉट रिचेबल आहेत, कारण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मुस्लिम गटाबरोबर संधान बांधले आणि त्यामध्ये त्यांनी कागल नगरपालिकेमध्ये ज्या ठिकाणी मुस्लिमांना कडवा विरोध केला त्या ठिकाणी त्यांनी मुस्लिम साहेबांच्या बरोबर संधान बांधत आणि त्या ठिकाणी शाव आघाडी करत आपले नगरसेवक निवडून आणले। परंतु आता येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये कशा प्रकारे रणनीती करतात हे पाहणं गरजेचं आहे। त्याआधीच त्यांनी आपल्या प्रोफाईलवरून तुतारीचं चिन्ह गायब केलं। गेल्या काही दिवसापासून ते भाजपवासी होणार अशी चर्चा होती, परंतु ते आता पुन्हा एकदा सिद्ध झाले की ते भाजपवासी होणार, कारण ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संपल्यानंतरच हे भाजपमध्ये प्रवेश करतील असं वाटतं, किंवा त्याच्या मध्यावरही करतील। कारण गेल्या काही दिवसापासून समरजित घाटगे कोणत्याही राजकारणात नाहीत। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकाकी लढाई दिली, त्यामध्ये कोणीही त्यांच्याबरोबर सहकार्य आले नव्हते। त्यामुळे समरजित घाटगे त्यांना सहकार्य करायला येतील अशी अपेक्षा होती, पण ते आले नाहीत। त्यामुळे पुन्हा एकदा समरजित घाटगे भाजपमध्ये प्रवेश करतील असं दिसतंय। अंकिता, अमर, अशात जेव्हा स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक शरद पवार गट या पक्षाला विचारणा करण्यात आलेली आहे का, त्यांची यावर काय भूमिका आहे, काय बाजू ते मांडतायत? गेल्या काही दिवसापासून या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील आहेत, त्यांना एक दोनदा विचारण्यात आलं होतं की समरजित घाटगे तुमच्या कोणत्याही कार्यक्रमात नसतात किंवा कोणत्याही प्रक्रियेत नसतात। कागलमध्येही त्यांनी तुतारी बरोबर चिन्ह न घेता मुस्लिमांच्या बरोबर गेलं, तेव्हा व्ही पाटील यांनी सांगितलं होतं की शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की त्यांना त्यांची स्वायत्तता आहे आणि ते काही करू देत। पण तो आता येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांचा एक गट जो कायम सक्रिय असतो तो आता काय भूमिका घेतोय पाहणं गरजेचं आहे। जी अमर, या संदर्भात अधिक माहिती तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर